या ठिकाणी उपस्थित असलेले रोहिणी ग्रामपंचायतचे माननीय सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, सर्व समित्यांचे पदाधिकारी, शासन यंत्रणा म्हणजे उपसरपंच स्वरूप ग्रामसेवक साहेब, पॅरामेडिकल स्टाफ, यानंतर ज्याच्याकडे माझी विशेष म्हणजे एक या परिवर्तनमध्ये अपेक्षा आहे तो अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, वैद्यकीय अधिकारी, पॅरामेडिकल स्टाफ, शिक्षक यंत्रणा आणि सर्व 5500 ग्रामस्थ मंडळींनो, आपण डिजिटल म्हणून प्रसिद्ध आहात, परंतु मला या ठिकाणी आनंद वाटतो की मला भारत मातेने जी जबाबदारी सोपवली ती डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे आणि निश्चितच माझ्या टेक्स्ट भाषणामध्ये किंवा त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ती लिंक जी आहे शपथ नावाची ती जोडत आहो. जरूर पहा. यामधलं जी पहिली क्लिप आहे की मी आणि माझ्यापेक्षा 40 वर्षांनी लहान असा गुरु यांच्यासमोर मी म्हणतो हिंदीमध्ये की मुझे महाराष्ट्र के 4 करोड़ विद्यार्थी, भारत के 40 करोड़ और जग के 300 करोड़ विद्यार्थी और इनके पिता में ध्यान के माध्यम से प्रेम लाना है. ही 15 ऑगस्ट 2021 म्हणजे भारत मातेच्या अतिशय पवित्र दिनी तिने माझा हरिश्चंद्र राजा केला. हे पाहून तुम्हाला निश्चितच आनंद वाटेल. माझ्या एका नातेवाईकाने लग्नामध्ये माझ्याशी वाद घातला तेव्हा भारत माता अवतरली आणि अकोल्याच्या संस्थेने माझा समाजाला वाहून घेतलेला व्यक्ती म्हणून सत्कार करून मला मनोबल दिलं. पुढे 5-6 महिन्यांनी जेव्हा मी पुन्हा मनोबल खचलं तेव्हा बाबासाहेब पावसे यांनी डिजिटल म्हणा की व्हॉट्सअपवर पत्र पाठवून माझा सन्मान केला आणि मला मनोबल दिलं. तर असा हा माझा प्रवास डिजिटलच सुरू आहे आणि आताही कोणाचीही ओळखी न होता, कोणाचाही वशिला न लावता सरपंच साहेबांशी मी सरळ बोललो आणि मान तू मेरा मेहमान या रीतीनं या ठिकाणी मी उपस्थित आहो. मान्यवरांनो, कुठलंही भाषण सुरू करण्यापूर्वी किंवा कुठलंही शुभ काम करण्यापूर्वी आपल्या घरीसुद्धा आपण आपल्या पूर्वजांची आठवण करतो आणि म्हणून राष्ट्रीय स्तरावर मला बिरसा मुंडांची आठवण येते. आपण माझ्यासोबत जोरजोराने 2 वेळा जय बिरसा मुंडा, जय बिरसा मुंडा असं म्हणूया. कारण स्वातंत्र्य के पहले भी और स्वातंत्र्य के बाद भी अशा रीतीनं त्यांचे आशीर्वाद आहेत. समाज परिवर्तनामध्ये जागतिक दर्जाचे आशीर्वाद आहेत. हे ऐकून तुम्हाला खरं वाटणार नाही, परंतु सप्टेंबर 10 पहिलं आधार कार्ड तुमच्या टेंभली गावी रंजना सोनवणे यांना मिळालं. मला वाटतं तो नंदुरबार जिल्हा आहे. आणि आता भारताच्या आरोग्य क्षेत्रात समाज परिवर्तन करताना आपल्या रोहिणी गावाचं नाव मोठं हो आणि सर्व देशाला एक दिशा मिळो ही माझी भारत मातेला प्रार्थना आहे. आपण म्हणणार आहो आम्हाला हे काही पटत नाही, खरं वाटत नाही, तर बिरसा मुंडा साहेबांचे जे आशीर्वाद आहेत ते मी तुम्हाला आपलं धारणी जंगल जे आहे त्या ठिकाणी सुभाष पाळेकरांना बोधी प्राप्त झाली आणि आपला देश भविष्यात खादमुक्त, कीटकनाशकमुक्त कसा करता येईल हे विचार त्यांनी 30 वर्ष आयुष्य झिजवून चंदनासारखे आयुष्य झिजवून पेरलेत आणि यावर्षी मोदी साहेबांनी देशभर सुभाष पाळेकर कृषी पद्धती लागू केली आणि 2400 कोटी रुपयाची तरतूदसुद्धा केली. आणि म्हणून आपण सर्व लोक जोरजोराने टाळा वाजवा की जगामध्ये जगाला दिशा आणि नेतृत्व देण्याचं काम
आदिवासी समाजाकडून, आदिवासी संस्कृतीकडून होत आहे. आणि मध्यंतरी आपण द्रौपदी मुर्मू मॅडमची क्लिप ऐकली होती की त्यांचे वडील साधं लाकूड फोडतानासुद्धा त्याच्या पाया पडत की बाबा तो आयुष्यभर आमची वेगवेगळ्या माध्यमातून सेवा केली आणि आता स्वतःला जाळून सुद्धा अंतिम क्षणी सेवा करत आहे. एवढे बोलून या ठिकाणी मी ही प्रस्तावना थांबवतो. मान्यवरांनो, मी 1 तारखेला संध्याकाळी रोहिणी येथे पोहोचत आहो आणि 5, 6, 7, 8 किंबहुना तुम्ही लवकर जर मला मदत केली तर 3 किंवा 4 तारखेला संध्याकाळी ऑक्टोबरला मी परत जाणार. अर्थात हे जन्माचं नातं म्हणून वेळोवेळी सतत संपर्कात आहोत. मात्र आता मी जरी म्हटलं होतं, एक विनोद सांगतो की भाडं घेत नाही, जेवण घेत नाही, चहा घेत नाही किंवा मानधन किंवा पुष्पगुच्छसुद्धा घेत नाही, तरीही फार मोठ्या आशाकांक्षा घेऊन तुमच्याकडे येत आहो. आणि त्या कोणत्या आहेत तर पुढच्या 2 दिवसात तुमच्याकडे जी 877 किंवा अंदाजे 900 कुटुंब म्हणूया, तर मला असं एक वाटतं किंबहुना आपण सरपंच महोदय, उपसरपंच महोदय, सर्व 12 सदस्य, ग्रामसेवक, सर्व लोक चर्चा करूया. मला असं वाटतं की 10 घरामागं 2 विद्यार्थी, म्हणजे एक विद्यार्थिनी, एक विद्यार्थी, जे 9वी म्हणजे 7वी ते 9वी आहेत. कारण 10वीचे मुलं परीक्षेच्या याच्यामध्ये असतात, करिअरमध्ये, आणि 10वीच्या पुढचे आहेत. तर असे 7वी ते 9वी किंवा 11वी ते 15वी अशा 10 घरांमध्ये 2 म्हणजेच तुमचे एक 90 जोड होतील. 180 विद्यार्थ्यांचं एक संघटन बनवलं जावं आणि ते तुमच्या वेबसाईटवर लिहिलं जावं. कारण आता उदाहरणादाखल माझं वय 68 आहे. तर जेव्हा मी वाघापूरला गेलो तर त्यांचा जो जय नावाचा मुलगा आहे 11वीत, तर त्याने पटापट आम्हाला त्या यूट्यूबवरनं म्हणा की इंटरनेटवरून तप सेवा सुमिरनचे पुढील 7 दिवसाचे कार्यक्रम कुठं तो टाईम टेबल काढून दाखवला. म्हणजे मला तो काढता येत होता, पण सरपंच साहेबांना आता कसं सांगावं. त्या गावात म्हणजे रिमोट भागातलं गाव आणि माझ्याकडे कसं लेखी साहित्य सर्वच होतं असं नाही, आणि त्यांना मोबाईल सांगून कितपत समजणार. तर अशी ही आता मुलं जी आहेत ही फार एक्सपर्ट आहेत आणि यांच्याकडून भविष्यात आपल्याला आरोग्य असो की ध्यान असो, आता उदाहरणादाखल ध्यान क्षेत्रामध्ये श्री श्री रविशंकर गुरुजी, आनापान, माँ ब्रह्मकुमारी अशा अनेक प्रकारचे ध्यान उपलब्ध आहेत. तर आपल्याला ते काही लक्षात येत नाही, मात्र ही मुलं पटापट आपल्याला काढून देतात. त्यानंतर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात याच्यामधल्या हे ते लोकांना सांगून साक्षर करू शकतात. आणि हा उत्साही गट असतो, सेवाभावी गट असतो. तर पुढच्या 2 दिवसात मला असं एक गट व्हावा, तो तुमच्या वेबसाईटवर लिहिला जावा आणि आपले ध्यान, तपसेवा सुमिरन किंवा नई आहार प्रणाली, यानंतर सुभाष पाळेकर शेती पद्धतीच्या अद्ययावत क्लिप्स, महत्त्वाचे मुद्दे असे त्याला जागा व्हावी, म्हणजे समाजामध्ये जनजागृती होईल. तर पुढच्या 2 दिवसात 180 विद्यार्थी विद्यार्थिनींचं एक संघटन व्हावं. या दृष्टीनं आपल्याला हे संगणक चालकही सहकार्य करतील आणि सरपंच महोदय आम्हाला दिशा आणि परवानगी देतील. मान्यवरांनो, आपण डिसिजन मेकर आहात. तुम्ही निर्णय घेतला तरच ते अंमलबजावणी होऊ शकतं. आता उदाहरणादाखल पुढच्या 6 महिन्यात तुमच्या गावातील अंदाजे 600 व्याधीग्रस्त लोक आहेत, ज्यामध्ये BP, शुगर, थायरॉईड, कॅन्सर, डायबिटीस
विविध प्रकारचे, आणि ते बहुतांश लोकांच्या मरेपर्यंत गोळ्या चालू राहणार. मात्र भारताची अशी ही एक महान विद्या आहे. तप, सेवा, सुमिरन म्हणा, नवी आहार प्रणाली म्हणा, आनंदी मा म्हणा, जया काळे म्हणा, किंवा तुमच्या नाशिकचे एक महान आहेत किरण वाटारे साहेब, त्यांची लिंक मी या सर्व 65 लोकांना पाठवतो. जरूर तुम्ही त्यांचे मेंबर व्हावेत. तर ते तर 7 दिवसाचं शिक्षण आपल्याला, आपण जर मन लावून घेतलं तर एका दिवसामध्ये देतात. ती कशी तयारी करायची हे तुम्हा डिसिजन मेकर बॉडीचं काम आहे. तर किंबहुना त्यापेक्षा हे झालं म्हणजे गाईड होऊन पास होणं, हे सविस्तर आपल्याला विद्या माहीत व्हावी, आपल्याला एक चांगलं पुढची दिशा मिळावी म्हणून 22 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर कोल्हापूरला शिबिर आहे. प्रति व्यक्ती त्याचा 3000 खर्च आहे आणि इतर धरून 5000 खर्च येईल. तर या व्याधीग्रस्त लोकांना, इच्छुकांना कसं पाठवता येईल, कारण पुढच्या महिन्याभरात ते रिझल्ट दाखवणार आहेत की आमच्या गोळ्या बंद होत आहेत, आम्ही तो दिनक्रम पाळत आहोत. आणि निवड रोहिणीमध्येच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये एक उत्साहाची लाट येईल. आणि असंच नागपूरला एक शिबिर होणार आहे. तर हे शिबिर तर हरिभाऊ कानडे, जे MBBS MD फोर्सिनिक सायन्स आणि सर्व विद्या पारंगत, म्हणजे योगासन, नेचरोपॅथी, तपसेवा, सुमिरन, काय काय असेल, तर ते म्हणतात की सर्वच विद्या चांगल्या आहेत, सर्वच विद्यांनी एकमेकीचा हात धरून चालावा. मात्र ही तपसेवा सुमिरन मोफतची विद्या आहे, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देतं आणि समाज परिवर्तनमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. अशाच रीतीनं डिसिजन मेकर अथॉरिटींनो, तुमच्याकडून महत्त्वाचं मार्गदर्शन आम्हाला पाहिजे, ते म्हणजे विद्यार्थी आणि पालकांमध्ये ध्यान. आता हे काही माझ्या मनातलं मी सांगत नाही, कारण तुम्हाला आठवत असेल की काही 7 कोटी की काही 4 कोटी रुपये ज्या शिक्षकाला बक्षीस मिळालं साताऱ्याच्या, तर त्यांनीसुद्धा काय केलं की रोज संध्याकाळी 7 वाजता मोबाईल काय ते सायरन वाजवायचे आणि मग तिथले मोबाईल TV बंद. आणि जरी मजूर वडील असले तरी 10वी-12वीचा मुलगा त्यांच्या जवळ बसून अभ्यास करायचा. आणि काय त्याने अभ्यास केला, समजा इतिहास मराठी असेल तर सांगायचा, पण गणित वगैरे काही सांगू शकत नसे. मात्र याच्या मागचं जे खोल रहस्य आहे ते देशामध्ये आज जी युवा पिढी भरकटत आहे, निराश होत आहे, आत्महत्या करत आहे किंवा पाय घसरत आहेत, तर हे सर्व प्रकार थांबू शकतात. आणि हे धोरण शासनाचं 100% फेल गेलेलं आहे. आणि दुर्दैवाने 1972मध्ये याचं स्मरण सत्यनारायणजी गोयंका आणि विनोबा भावे यांना होतं. त्यावेळेस काही शाळांमध्ये प्रयोग केले, ते यशस्वी झाले. परंतु 2007 ते 2015पर्यंत हजारो शासन निर्णय काढूनही 70,000 माध्यमिक शाळांपैकी जेमतेम 3,000 शाळांपर्यंत ध्यान पोहोचलेलं आहे. आणि म्हणून सरपंच महोदय, उपसरपंच महोदय, सर्व 12 सदस्य महोदय, मी गजानन वाघ, माजी सहसचिव, वय 70 वर्ष, भारत मातेच्या भल्यासाठी तुम्हा लोकांना चरण स्पर्श करून विनंती करतो की आपण विद्यार्थी व पालकांमध्ये ध्यान आणूया. हे ध्यान कुठल्याही प्रकारचं असू शकतं. ज्यांना एखाद्या समजा शिक्षकाला किंवा ट्रस्टींना HMला वाटलं की नाही आम्ही द्रौपदी मुर्मू मॅडमचं ते माउंट आबूचं ध्यान करतो, बाबा ते ध्यान तुमच्या शाळेमध्ये राबवा. किंवा कोणी म्हणेल की नाही आम्ही श्री श्री रविशंकर गुरुजीचं ध्यान लावतो, ते राबवा. किंवा कोणी म्हणेल आम्ही दिल्लीच्या केजरीवालांचं ते ध्यान आहे ते लावतो, ते राबवा. किंवा शासनाने आनापान ध्यानाचे अनेक निर्णय काढलेले आहेत, ते ध्यान राबवा. ध्यान महत्त्वाचं नाही. आणि या निमित्तानं मी सर्व 5000 ग्रामस्थांना विनंती करतो की त्यांनी कृपया सकाळी 3 वाजता उठून 15 मिनटाचा अलाराम लावावा आणि बेडमध्येच बसावं आणि 2 वेळा आपल्या आवडत्या ईश्वराचं नाव घ्यायचं आणि नंतर 14 मिनिट ईश्वराचं नावसुद्धा घेऊ नये. जे होतं ते पाहत राहायचं. आणि अलाराम झाला
की पुन्हा आपल्या 2 वेळा आवडत्या ईश्वराचं म्हणा आईवडिलाचं नाव घेऊन ध्यानातून बाहेर यायचं. तर ही अमृत वेळ जी असतं त्यामुळे तुमच्या रोहिणी गावाला मनोबल मिळेल आणि एक चांगलं गाव अधिक बलशाली होईल. आता जेव्हा एक सहसचिव दर्जाचे लोक त्यांनी काश्मीर 370 कलम हटवलं, आपण ते सिनेमात पाहतो, तर मी सुद्धा राज्याचा माजी सहसचिव आणि पुराव्यासह बोलतो. आपल्या महाराष्ट्रात कावलगाव येथे जे गाव अतिशय खराब वाईट आणि खूप प्रसिद्ध होतं ते आज संत नगरी झालं आहे, तो पुरावा माझ्याकडे आहे. तर अशा रीतीनं ही तुम्हा लोकांना माझी चरण स्पर्श करून विनंती आहे की तुम्ही 8व्या वर्गातले विद्यार्थी असा की 80 वर्षाचे वृद्ध असा, सकाळी 15 मिनिट अमृतवेळी ध्यान करा आणि पुन्हा झोपी जा. तर अशा रीतीनं हा झाला दुसरा प्रोजेक्ट. तिसरं तुमच्याकडून मला अपेक्षा अशी आहे की धारणी जंगलमध्ये आपला पद्मश्री सुभाष पाळेकर यांना ते आपल्या कृषी विभागाच्या त्यांनी शिक्षण घेतलं अमरावतीत. तर नायट्रेट, फॉस्फेट, ट्यू हे वाचून ते जेव्हा धारणी जंगलात जायचे तर धारणी जंगल त्यांना बोलायचं, बघ सुभाष, तुमच्या शेतामध्ये हजारो किलो शेण बिन हे ते युरिया, नायट्रेट, फॉस्फेट कीटकनाशक लागतं, माझ्याकडे काहीच नाही आणि तरी आम्ही निरोगी आणि चांगले आहोत. तर त्यांनी शेवटच्या वर्षाला कॉलेज सोडलं आणि आज संपूर्ण आयुष्य झिजून देशाला एक अशी प्रणाली दिली की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत मातेला 1 किलोसुद्धा रासायनिक खत किंवा 1 लिटर कीटकनाशक किंवा 1 किलो हायब्रिड बियाण्याची गरज पडणार नाही. आणि म्हणून आपल्या लोकांना यासाठी मन लावून काम करायचं आहे. मात्र हा प्रोजेक्ट आपण 1 वर्षानंतर घेऊया. अशा रीतीनं मला तुमच्याकडून 2 दिवसात, 1 महिन्यात, 6 महिन्यात आणि 1 वर्षात काय काय अपेक्षा आहेत त्या आशेने मी आलेला आहो. आणि गाण्याचे बोल आहेत, तेरे द्वार खडा भगवान, भगत भर दे रे झोली, तेरा होगा बडा रे कल्याण. सहसा एकदा भारतीय स्तरावर तर बक्षीस मिळाल्यावर उत्साह, जोश आणि चैतन्य राहत नाही. मात्र म्हणूनच तुम्हा लोकांना सकाळी 3 वाजता उठून ध्यान केलं आणि नवीन जिद्दीने कामाला लागलं तर हे परिवर्तन होऊ शकतं. एवढे बोलून मी या डिसिजन अथॉरिटीकडचे विषय थांबवतो. जय बिरसा मुंडा, जय रोहिणी, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. ग्रामस्थांनो, मला वाटतं लोकांपेक्षा आपण स्वतःच वाईट चिंतावं. माझा जो पृथ्वीवरचा बोज दिवस आहे 19 सप्टेंबर, जर पुढच्या वर्षी मी जिवंत असलो तर निश्चितच तुमच्या रोहिणी गावामध्ये येऊन तो दुखवटा साजरा करेन. तुम्ही म्हणणार, अहो स्वतःबद्दल असं अशुभ काय बोलता? तर ते मान्यवर जे आहेत ज्यांच्या तोंडून ही वाणी निघाली तर ते सहज बोलता बोलून गेले. मनुष्य असेल किंवा नसेल पण विचार अमर राहायला पाहिजेत आणि ते विचार माझ्याकडे सहज रेकॉर्ड झाले. असो, तर आपण ही गोष्ट हसण्यावर एवढ्याकरताच घेतली की आता या ठिकाणी मी बऱ्याचशा समित्या एकत्र दाखवलेल्या आहेत. जसं आरोग्य आहे, शिक्षण आहे, कर आहे, दारूबंदी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पॅरामेडिकल गट आणि पुन्हा तुमच्या 9 समित्या आहेत. त्यामध्ये पद्मश्री सुभाष पाळेकर कृषी पद्धती अशी एक समिती निर्माण करावी आणि तुम्ही ग्राम लोक त्याला सक्षम आहात. कारण पुन्हा त्याचं भाषण माझ्याकडे आहे. आपले भास्करराव पेरे साहेब म्हणतात की ग्रामसभेनं घेतलेला कुठलाही ठराव हायकोर्टसुद्धा त्याचा आदर करतं. तर असो, आता आपण या मुद्द्याकडे येऊया की ह्या एवढ्या समित्या मी एकत्र कशा दाखवल्या. तर आपल्याला जेव्हा समाज परिवर्तन करायचं आहे तर त्यामध्ये प्रामुख्यानं तप, सेवा, सुमिरन, साध्या आहारातून सर्व आरोग्य आणि हे काही कर्मकांड किंवा थोटांग नाही,
6500 वर्षापूर्वीची ही विद्या 1966मध्ये स्वर्गीय नाथ बंधुदास राज्यपाल यांनीसुद्धा तिचा आदर केला. 19 मार्च 2013मध्ये राज्यपाल महोदय मध्य प्रदेशाने सर्व आमदारांना ती शिकवली. अशाच रीतीनं ध्यान असो की शेती पद्धती असो, हे आपल्याला प्रथम आपला अहंकार आणि गर्व सोडून आपल्याला त्याची माहिती करून घ्यावी लागेल. कारण कोणीतरी आला सांगितलं आणि झालं असं होणार नाही. आणि तुम्ही तर आता अनायासे डिजिटलमध्ये सर्वप्रथम आहात. तर आता माझं हे भाषण जे विचार आहे हे तुम्ही घरी 10-10 वेळा ऐकू शकता. उदाहरणादाखल आता आरोग्य, शिक्षण, कर समिती आहे. तर ह्या आरोग्य समितीचे लोक काय बाबा ही विद्या, याला समांतर आनंदीमा, बी.व्ही. चव्हाण, जया दिलीप काळे मॅडम, किंवा आपल्या नाशिकचे किरण वाटारे साहेब, किंवा जी विद्येचं आयोजन करतं त्या हेमांगी पाटील मॅडम, यांच्याकडून तुम्हाला माहिती मिळवावी लागेल. सतत अपडेट राहावं लागेल आणि तशी अंमलबजावणी करावी लागेल. जसं आता मी या ठिकाणी म्हटलं की आपल्याकडे अंदाजे 600 व्याधिग्रस्त लोक आहेत. तर त्यापैकी कोल्हापूरला याला किती पाठवता येतील याचं आपल्याला चिंतन करावं लागेल. त्यांचा आर्थिक स्तर कसा, काय त्यांची मानसिकता आहे का. समजा 600 पैकी 200 म्हणतील की नाही आम्हाला काही करायचं नाही, तर ते 200 वगळून 400चा विचार करावा लागेल. किंवा आपल्याला हे जाणं शक्य नसेल तर किरण वाटारे हा देव माणूस यांचा कसा फायदा घेता येईल. कारण 7 दिवसाचं शिक्षण ते एका दिवसामध्ये आपल्याला बदलवू शकतात. मात्र आपली इच्छा पाहिजे. मात्र त्यांच्यासाठी जर आपण या प्रत्येक व्यक्तीला दान दिलं की हे फुकट ते फुकट, तर ते फलदायी होणार नाही. हा सुद्धा मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर ह्या ज्या अंगणवाडी सेवक किंवा आशा वर्कर आहेत, तर मी ग्रुपवर पंतप्रधान मोदी साहेबांना जे स्थूलपणा किंवा ढेरपोटेपणा आपल्या ग्रामीण भाषेत किंवा इंग्लिशमध्ये ओबेसिटी असतं, त्यांना लोक धड माहिती देत नाहीत आणि ते चुकीचंच स्टेटमेंट करतात की 10% तेल कमी करा म्हणजे पोटं कमी होतील वगैरे वगैरे. तसं नाही. तर ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल. दुसरं असं की व्हिडिशा मध्य प्रदेशच्या महिलेचं उदाहरण मी दिलेलं आहे. त्याचं पत्र तुम्हाला टाकतो की कसं आपण भारत देशाला नॉर्मल डिलिव्हरीचं धोरण देऊ शकतो. आणि म्हणूनच सरपंच साहेबांशी बोलताना वारंवार माझ्या बोलण्यामध्ये एक शब्द होता की भारत माता निष्ठावान. कारण काय होतं, आपण 4 बुकं शिकलो की आपला इंग्रजी अहवालावर, स्टेटमेंटवर याच्यावर खूप श्रद्धा असतं. आणि हे मी स्वतः जाहीर सांगतो की मला असं वाटलं की अभयबंग हे सहज ही विद्या समजून घेतील. मात्र ते इंटरनॅशनल रिपोर्ट आणि हे ते याच्यावर इतके व्यस्त होते की ते एका फटक्यात बोलून गेले. आय डोंट बिलीव्ह दिस. तर या ठिकाणी मी तुम्हालाच एक छान उदाहरण सांगतो की जे तुमची श्रद्धा आणि निष्ठा वाढवू शकतं. आपले राजेंद्र भारुड जे आहेत ते याच भागामधले आहेत आणि ते 8व्या वर्गात असताना त्यांच्या पायाला गँग्रीन झालं होतं. मोठा असा फोड झाला होता आणि त्यांचा पाय कापायचं ठरवलं. त्यांची आई 129 रुपये घेऊन धुळे की कुठल्या दवाखान्यात आली. मात्र त्या दिवशी ते डॉक्टर मुंबईला येणार होते. ते 12 वाजताचे 3 वाजले तरी आले नाहीत. आणि मग शेजारी बसलेली एक महिला बोलली, अगं हे बाजूला राम मंदिर आहे ना, तिथला पुजारी हे दुरुस्त करून देतो. आणि मग त्या राजेंद्र भारुडची आई त्या मुलाला कडेवर घेऊन गेली आणि त्या पुजाऱ्यांनी प्रश्न विचारला की बाई तुझी या विद्येवर श्रद्धा आणि निष्ठा आहे का. ती म्हणे आता मला दुसरा पर्याय पण नाही. मग यांनी भीत विचारलं खर्च किती येईल. म्हणे खर्च काही नाही, तुझ्या श्रद्धा निष्ठेला पहिलं महत्त्व आहे आणि तुझी इच्छा असली तर देवाच्या पेटीत 20, 25, 30 रुपये दान टाक, नको टाकू. तर मग तो पुजारी आणि ही आई त्यांचा तो पायाचा जो सडलेला भाग होता, अर्धा किलोचा सडलेलं मांस ते काढलं. ते आकाताने रडलेत जीव घेऊन. ती आई पाहत राहिली
मग त्यांनी ते 2-4 वेळा काहीतरी धुतलं आणि विशिष्ट प्रकारचं झाडपाला भरून तो पाय एका महिन्यात चांगला झाला. म्हणजे काय होतं की या ठिकाणी आपले जे डॉक्टर मंडळी आहेत त्यांना सांगावंसं वाटतं की आपण या होलिस्टिक ज्ञानावर विश्वास ठेवू नका, मात्र त्याचा एक नकारात्मकता मनात आणू नका. आणि जेव्हा आपल्यासमोर जिवंत साक्षात जागृत देवस्थान उपलब्ध आहे, डॉक्टर हरिभाऊ कानडे नागपूर, MBBS MD फोर्सेनिक मेडिसिन, अनेक बक्षिसं मिळाली आणि सर्व विद्या पारंगत, ते जेव्हा या विद्येचं आयोजन करतात तेव्हा अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पॅरामेडिकल स्टाफ या सर्वांनी तुमच्या पेशंटच्या इतर गोळ्या चालूच राहू द्या, त्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही, मात्र त्या पेशंटला एनिमा, वमन, 16 तास उपवास, ग्रीन ज्यूस, दुपारी कच्चा ज्यूस, 4 वाजता कारल्याचा ज्यूस, संध्याकाळी 1 भाकर, 3 वाट्या भाजी, 1 वाटी जेवण असा आग्रह करा. कारण जेव्हा मी देशभर फिरत राहतो तर मोठं कॉर्पोरेट हॉस्पिटल आणि त्या ठिकाणी या तप सेवा सुगरणची एक मॅडम ॲडमिट झाली आणि ते डॉक्टर बोलले आता ह्या 6 महिने ICUतून बाहेर निघू शकत नाही. आणि मग या कुटुंबियांनी ही जी मी आहार प्रणाली तुम्हाला सुरुवातीलाच पाठवली ती अप्लाय करायचा प्रयत्न केला, तर डॉक्टर लोक चिडले, वैतागले, त्यांनी नाही म्हटलं. परंतु मंडळी हो, कोणतंही समाज परिवर्तन समाज प्रतिकारशिवाय होत नाही. या लोकांनी सांगितले की आम्ही तुम्हाला बिलं भरतो, आमच्या पेशंटचं काय होईल आम्ही जबाबदार. आणि जो पेशंट 6 महिने उठू शकत नव्हता तो 3 महिन्यांनी चालू लागला. आणि अशा रीतीनं मग ते कॉर्पोरेट हॉस्पिटलचे डॉक्टरसुद्धा खजील झाले आणि त्यांनी या विद्येचं महात्म्य मान्य केलं. तर म्हणून या गावामध्ये मी हा प्रोजेक्ट विशेष राबवायला आलो, कारण आपले जे पुस्तकी ज्ञान आहे ते एवढं कोटीला पोहोचलेलं आहे की मी एका संचालक आरोग्य क्षेत्रात भेटायला गेलो, ते ऐकायलाच तयार नव्हते. ते म्हणत की माझ्याकडे जेव्हा एवढे पुस्तकी पुरावे आहेत तर आय डोंट बिलीव्ह धिस. तर म्हणून या ठिकाणी माझ्या बोलण्यात वारंवार चरणस्पर्श, भारतमाता निष्ठा हे शब्द येतात, कारण मी जग पाहिलेलं आहे, जग पाहत आहोत, ते अनुभव माझ्या गाठीशी आहेत आणि ते इतके प्रचंड अनुभव आहेत की त्याच्यावरच दिवसभर तुम्ही त्या क्लिप वाचू शकत नाही. माझ्याकडे 5000 क्लिप आहे. त्यापेक्षा तुम्ही जर असं म्हटलं की अहो सांगा बरं दात कसे दुरुस्त होतील, तर ज्योती माहुरकर यांची अर्ध्या तासाची क्लिप आहे, जिज्ञासूंनी जरूर पहा, ती मी इथं लिंकमध्ये टाकत आहो. त्या म्हणतात की त्यांना गर्भाशय काढल्यामुळे हार्मोन इम्बॅलन्स झालं आणि डॉक्टरीन बोलली अगं ज्योती तुझे वरचे 16 दात काढू आणि तिथं कवडी बसू. ते म्हणत की बाई काय वाटेल ते कर, पण आता माझ्याकडे पैसे नाहीत. आणि म्हणता म्हणता त्या या विद्येला 1 वर्ष त्यांना त्याच्या नशिबात आलं. जेव्हा त्या 1 वर्षांनी त्या डॉक्टरांकडे गेल्या तर त्या बोलल्या अगं ज्योती तू जगातलं कुठलं औषध घेतलं. हे बोललं अगं काय झालं. म्हणजे तुझे दात एकदम पक्के झाले, इंटरनॅशनल औषधसुद्धा असं नाही. तर मला या विद्येच्याबद्दल एवढं हे करायचं नाही, परंतु आपण सकारात्मक व्हा. जे या ठिकाणी समिती आणि ह्या आरोग्य समितीच्या अभ्यासू स्त्री पुरुष निश्चितच नागपूर, कोल्हापूर, नाशिक विविध मार्गातून ज्ञान मिळवतील, विश्वास मिळवतील आणि आपण हे अप्लाय करूया. तर अशा रीतीनं तुमच्याकडून ही अपेक्षा आहे. आता ज्या सुभाष पाळेकरनी आपलं आयुष्य या कृषी पद्धतीसाठी वाहून घेतलं, तर जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मीटिंग भरवल्या आणि इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च यांना विचारलं की मी दुसऱ्यांदा निवडून येताना शेतकऱ्यांना आश्वासन दिलं की तुमचं उत्पन्न दुप्पट वाढवीन, तर ते लोक बोलले नाही आम्हाला काहीच त्याच्यात शोध लागला नाही कसं करता येईल. मग कुठलं हे शास्त्र ते शास्त्र ते शेतीशास्त्र आणि मग एकरी काय तर 200 गाड्या शेणखत टाका, जे प्रॅक्टिकली शक्यच नाही. असं कुठलं ते वेगवेगळे शास्त्र होऊन गेले. आणि मग सुभाष पाळेकरांनी सांगितलं की ही जी मी आयुष्यभर झिजून शोधून काढली विथ सायंटिफिक प्रूफ,
त्याची 47 सेकंदाचीच क्लिप मी इथे टाकतो. तर यामध्ये जीवामृत, घनजीवामृत, पंचामृत, आच्छादन, वापसा अशा प्रकारचे हे आहेत उपाय. आणि म्हणून हे अवलंबात आणण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी खरोखरच आपल्यामध्ये सुभाष पाळेकर कृषी पद्धती समिती ही नवीन समिती स्थापन करावी लागेल आणि तो पुढे देशाच्या 2.5 लाख ग्रामपंचायतींना आदर्श होईल. मात्र आज समाज परिवर्तनाचं पाऊल तुम्हाला उचलावं लागेल. कारण भास्करराव पेरे म्हणतात की जेव्हा आपल्याला बक्षीस मिळतं तेव्हा ते अधिक नवीन जबाबदारी घेण्यासाठी असतं. ते भाषणसुद्धा मी इथं जोडत आहोत. जेव्हा आपल्याला बक्षीस मिळत नाही तर आपण चुका शोधून आपल्या कार्यक्षमता वाढवायची असते. तर एवढे बोलून मी या ठिकाणी आरोग्य आणि शेतीचा विषय थांबवतो आणि ध्यानाचा विषयसुद्धा पहिल्या एका क्लिपमध्ये घेतलाच. तोही आपण शांतपणे विचार करा. आणि असे आपण मी अंगणवाडी सेविका, मी आशा वर्कर, मी शिक्षण, माझा संबंध नाही. संसाराशी सर्वांशी संबंध आहे आणि म्हणून एक मत एक दिलानं काम करूया. आणि एवढे बोलून मी हे विचार इथं थांबवतो. सिनेमामध्ये सुद्धा गल्ली ते दिल्ली. आता मी जेव्हा ही क्लिप क्रमांक 4 तयार करत आहो त्यामध्ये ग्रामविकास अधिकाऱ्याची व इतर ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांची काय भूमिका आहे याकडे आपण विचार करूया. ग्रामविकास अधिकारी साहेबांच्या मुद्द्याकडे वळण्यापूर्वी जे आपण म्हणतो हे काय छोटे मोठे कर्मचारी यांचा काय सहभाग आणि त्यांना वाटतं आमचा काय सहभाग. मात्र यशोदामध्ये जेव्हा रत्नाकर गायकवाड साहेब होते तेव्हा ते दर शनिवारला शिपायापासून ते सचिवांपर्यंत अशी सहज चहा पाण्याची बैठक घेत. आणि आज जी सुधारलेली यशोदा दिसतं ते त्या चिंतनातला एक भाग आहे. आणि या ठिकाणी मी एका क्लिपमध्ये आपलं DYSP सकपाळे म्हणून ते आता रिटायर्ड आहेत. त्यांनी ग्रामपंचायत बेटावद जिल्हा जळगावचे सरपंच आहेत. तर असंच त्यांना बोलता बोलता कर्मचारी बोलले की साहेब आपली शाळा बंद होण्यापेक्षा आपण असं करूया की जो मुलाला ॲडमिशन देईल त्याला या वर्षीची घरपट्टी माफ. आणि त्या 5,000 लोकसंख्येच्या गावात 150 मुलांचा म्हणजे 100% मुलांचा त्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश झाला. त्यामुळे समाजात कोणीही कमी नसतं, कोणीही श्रेष्ठ नसतं. तर म्हणून वसुली अधिकारी असो की आता उदाहरणार्थ संगणक परिचालक आहेत तर त्यांना ह्या ज्या 3ही योजना आहेत याचं जर त्यांनी मन लावून प्रोत्साहन दिलं तर हा जो आम्ही आता 180 विद्यार्थ्यांचा गट करत आहोत किंवा वेळोवेळी जे अपडेट्स आहेत ते त्यामध्ये सिंहाचा वाटा बजावू शकतात. आता आपण ग्रामविकास अधिकारी साहेबाकडे येऊ आणि यूट्यूबच्या माध्यमातून आता सर्व जनतासुद्धा अलर्ट झालेली आहे. मात्र ग्रामविकास अधिकारी जर नाविन्यपूर्ण उपक्रमशील होतकरू जिज्ञासू असले तर गाव वर येतं. हे हिवरे बाजार, पाटोदा, राळेगण सिद्धी या अनुभवून दिसलेला आहे. आणि मला जाहीर या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो की कालच मी तुमचे ग्रामविकास अधिकारी रोहिणी यांना फोन केला तर ते बोलले की तुमच्याकडे काय साहित्य आहे माझ्या व्हॉट्सअपवर पाठवा, मी वाचतो. तर याचा मला आनंद वाटला. आणि एक म्हण आहे गल्ली ते दिल्ली. तर दिल्लीचे सचिव असो की सरपंचाचे ग्रामविकास अधिकारी असो, नियम आणि शिस्त एकच की आर्थिक शिस्त, नाविन्यपूर्ण उपक्रम, शासनाचे नियम ह्या गोष्टी राबवणे. आणि मी स्वतः सांगतो की आम्हाला मंत्रालयात कामकाज करताना हे जे आधार कार्ड पेमेंट आहे हे जर मी म्हटलं की आधार कार्ड येण्यापूर्वी मी राबवलेली आहे तर तुम्हाला थापा वाटतील. परंतु आंध्र प्रदेशमध्ये ही कार्यप्रणाली होती. तिचं नाव होतं डायरेक्ट पेमेंट पद्धत. आणि ती प्रणाली आम्ही संजय गांधी इंदिरा गांधी स्कीममध्ये बीड, नांदेड,
कोल्हापूर आणि ठाणे या 4 जिल्ह्यामध्ये राबवली होती. मात्र पुढे आधार कार्ड आलं आणि ती त्याच्यात विलीन झाली. तर अशा रीतीनं ग्रामविकास अधिकारी जेव्हा सुभाष पाळेकर शेती पद्धती किंवा बी व्ही चव्हाणचे कार्यक्रम काय आहेत, आनंदी माचे तपसेवा सिमरन काय आहे, मेरठचे डॉक्टर गोपाल शास्त्रींची विद्या काय आहे, मूळ विद्या एकच आहे, मात्र थोडाफार फरक आहे. तर हे राबवण्यामध्ये तसंच शालेय शिक्षणात ध्यान आणि ध्यानाचं अपयश कुठं आलं ते कसं सुधारता येईल, ह्या सर्व समन्वयांमध्ये ग्रामविकास अधिकाऱ्यांची मानसिक भूमिका खूप आवश्यक आहे. आणि म्हणून मी माझ्यामधला एक बदल सांगतो की जेव्हा आपण नियमितपणे ध्यान करतो, उदाहरणार्थ मी आता तर 70 वर्षात झालो, जेव्हा शासन यंत्रणेमध्ये लागलो आणि एक कार्यालय बंद होणार होतं, तर ते लोक बिचारे, मी तिथं गेलो त्या शहरात की 50-50 रुपये वर्गणी गोळा करून माझ्या खाण्यापिण्याची सोय लावत आम्हाला फार ग्रेट वाटे. पण जेव्हा मी ते ध्यान पद्धतीमध्ये गेलो आणि माझ्यामध्ये करुणा आणि दया उत्पन्न झाली, तेव्हा माझ्या ती चूक लक्षात आली की म्हटलं, अरे आपल्या हातून ही चूक झालेली आहे. तर म्हणून ध्यान, सत्वशील वागणं हे आपल्या भारतीय चारित्र्याचा आधार धरलेला आहे. यानंतर मी काही कडू आणि चांगल्या आठवणी सांगतो. मी जेव्हा वर्ध्याला गेलो होतो, तिथं मेडिकल म्हणजे जे डीन असतात, म्हटलं बस आता हे तर माझ्या म्हटल्याप्रमाणे ऐकतीलच. आणि शासकीय नियमानुसार असलेलं ध्यानसुद्धा तो माणूस सचिवांच्यावर जबाबदारी ढकलून मान खाली त्यांनी घातली. म्हणजे असा हा चमत्कार असतो की वरिष्ठांना काम करू द्यायला आत्मविश्वास द्यायचा की नाही हे त्यांच्यावर अवलंबून असतं. आणि तो जो तिथला सचिव होता ते निगेटिव्ह माइंडेड होते आणि उठसूट फक्त दिल्लीचं परमिशन पाहिजे कुठल्या मेडिकल काउन्सिल ऑफ बोर्डाचं, आणि तिथं मला तो ध्यानाचा प्रोजेक्ट राबवता आला नाही. तर असे हे या उलट आता पाटोद्याची गोष्ट सांगतो की तिथले ग्रामविकास अधिकारी यांच्यामुळे मी त्या गावात गेलो, बराचसा प्रोजेक्ट राबवला, परंतु तिथल्या लोकांचा सहवास मात्र न्यूट्रल होता. म्हणजे तुम्ही करता ते करा, आम्ही आपलं फक्त आनंद घेत राहतो. तर अशा ह्या कथा असतात. आणि म्हणून मी या ग्रामविकास साहेबांना तहसीलदार अनिल सूर्यवंशीची गोष्ट सांगितली की तपसेवा सुमिरनने आपल्या वंशावळ कशी सुधारतं. त्या क्लिप सर्व 5,000 लोकांनी ऐका. आणि हे नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत. सकारात्मकपणे वेळोवेळी माझ्याशी सल्लामसलत करून, माहिती घेऊन, अपडेट करून आपण रोहिणी ग्रामपंचायतला पुन्हा एकदा जागतिक पातळीवर श्रेष्ठ करूया. एवढं बोलून मी हे विचार थांबवतो. आता या ठिकाणी आपण शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालक, विशेषतः मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याकडून काय सहकार्य अपेक्षित आहे ते मी मनोगत मांडणार आहे. कुठल्याही शाळेत गेलं की कामाच्या व्यापानं, त्या फोर्सनं, नंतर पदकमेरी भरलेले असल्यामुळे ओव्हरलोडनं त्रस्त असतात आणि ऐकण्याचे सुद्धा विचारत नसतात. त्यामुळे वाईट वाटतं, खूप चिंता वाटतं. आणि त्याच्यावर मला असं सांगावं असं वाटतं की किमान आपण एक चांगले सुस्थापित शिक्षक आहात आणि 1972 विद्यार्थ्यांमध्ये ध्यान हा प्रमुख विषय जेव्हा मी ठिकठिकाणी तपासला, तेव्हा चीड, संताप, वैताग, नाराजी हे मला अनुभव आले. आणि मग मी काय केलं, स्वतःच विद्यार्थीच विद्यार्थ्यांना ध्यान शिकवतील हा एक विचार समोर आणला आणि तो आदिवासी विभागात राबवला. त्याची मी लिंक तिथे जोडतो. त्यानंतर मला एक महान चमत्कार आढळला की आता तुम्ही शिक्षक लोक आहात, कित्येकांना तर माहीत का, तुम्हाला काय कलेक्टरला सुद्धा माहीत नाही. एक तर कलेक्टर मला बोलले, अरे बापरे, तो 12 साल पहले का चीफ सेक्रेटरी का लेटर है, म्हणजे ते रद्दी झाला आता.
आता हसावं की रडावं असं मला समजेल. तर अशा या वातावरणात मी जेव्हा जळगावला विवरे शाळेमध्ये गेलो आणि 7वी ते 12वीच्या मुलांना खूप मन लावून 2 तास शिकवलं. मात्र त्याच ठिकाणी 1ली ते 3रीचे 4थीचे मुलं होते, त्यांना थातूरमातूर 5च मिनटं शिकवलं हे ध्यान. आणि मग मी त्यांचं रेकॉर्डिंग केलं. तर मला आश्चर्याचा धक्का बसला की त्यांना ताणमुक्त वाटतं, त्यांना प्रसन्न वाटतं. म्हणजे आता तुम्हाला मंत्रालयातली एक गोष्ट सांगतो. आमचे वरिष्ठ वगैरे बरेचदा म्हणत, गद्दे हो, नालायक हो, उल्लू के पठ्ठे हो. आता फ्रँकली बोलण्याचं कारण एवढंच की बालवाडीतले ते 4थीचे मुलं आणि त्यांना ते भारताची प्रार्थना आणि काय महाराष्ट्राची प्रार्थना आणि ते संविधानचं हे महाराष्ट्र गीत म्हणजे अर्धा तास ते रेकॉर्डिंग त्यांच्या डोक्यावर लादून ती मुलं खरोखर तणावग्रस्त होतात हे माझ्या लक्षात आलं. पण कोणाची बोलण्याची हिंमत नाही. आणि आम्ही मंत्रालयात बसून तर उंटावरनं शेळ्या हाकतो हे आपण नेहमीच पाहतो. तर मग अशा वातावरणात आज समाजाची जी रचना रसातळाला गेलेली आहे त्याला कुठेतरी आपल्याला जबाबदारी स्वीकारावी लागेल. आणि मग ती जबाबदारी मी गजानन वाघ यांनी देश सुधारण्याची जबाबदारी स्वीकारली. काय होणार आहे? काहीच बिघडणार नाही. परंतु त्यातनं मला असे चमत्कारिक अनुभव येत आहेत की त्या विवरे गावामध्ये बालवाडीचे मुलांना जेव्हा ध्यान शिकवलं तर त्या गावात मी 3-4 दिवस मुक्कामी होतो. दुसऱ्या दिवशी ते मुख्याध्यापिका म्हणते, बारे काल मला कित्येक पालकांचे फोन आले की आमच्या बाळानं आम्हाला बसवलं, डोळे बंद करायला लावलं आणि जाणारा येणारा श्वास पाहायला लावला. आणि मग माझ्या लक्षात आलं की पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये दुवा जोडणारा हा जो बालवाडी गट आहे 4थीतला हा एकदम सुपर आहे. आणि मग पालकांनी ध्यान का करावं? तर ते साताऱ्याचे शिक्षक जे आहेत ज्यांना 7 कोटी बक्षीस मिळालं त्यांनी पहिल्यांदा हा प्रयोग केला होता. आणि मुख्याध्यापक मंडळी हो, मी ती लिंक जोडतो. कोरोना पिरियडमध्ये विशाल सोळंकीने जी 2 तासाची लिंक ठेवली होती ध्यानाची, त्यात त्यांनी म्हटलं होतं की कुटुंब आणि विद्यार्थ्यांनी घरी ध्यान केलं तर ताणमुक्त होतील. तर अशा रीतीनं जेव्हा पालक आणि विद्यार्थी एकत्र ध्यान करतील तर मुलांना आत्महत्या करायची वेळ येणार नाही किंवा त्यांचा पाय घसरणार नाही. हे मी म्हणजे स्वअनुभवावरून सांगतो. 10 मिनटाची जी मित्र उपक्रम क्लिप आहे त्यामध्ये शिक्षक म्हणतात की विद्यार्थी अब चोरी भी नहीं करते और ग्राउंड पर पड़ी हुई चीज़ भी दफ्तर में ऑफिस में लाकर देते हैं. म्हणजेच हा विद्यार्थी उद्या सरकारी अधिकारी झाला तरी जनतेचा कर भ्रष्टाचारानं खाणार नाही किंवा उद्योगपती शेतकरी झाला तरी चुकीच्या मार्गानं व्यवसाय करणार नाही. आणि म्हणून त्याच्यामध्ये ध्यान आणणं आवश्यक आहे. आणि आज जे मुलांचा पाय घसरत आहे किंवा आता तर मर्यादाच गाठली, म्हणजे नागपूर भागात 7वीचा मुलगा 9वी वर्गातल्या मुलीला आई करतो, पुण्याला 9वीतल्या मुलाचं 35 वर्षाच्या शिक्षिकेसोबतच अफेअर. म्हणजे आपल्याला लाज वाटते. किंवा गुजरातला तर 23 वर्षाची शिक्षिका म्हणते की हा 13 वर्षाचा मुलगा हाच माझा नवरा. आणि म्हणून शिक्षक मंडळी हो, मी 2 दिवस या प्रमुख भाषणाच्या वेळेस आपण चर्चा करूया की मी काय केलं की सकाळचं जे एक 5 मिनिटाचं ध्यान आहे ते तुम्ही सामुदायिक प्रार्थनेसोबत घ्या. सर्व झालं की विद्यार्थ्यांना सगळं डोळे बंद करून बसा. आणि तुम्हाला जाणारा येणारा श्वास जर कुठल्या जाती धर्माचा वाटत असेल तर श्री श्री रविशंकरजी, माउंट आबू, कुठलंही ध्यान असेल ते तुमच्या ट्रस्टींच्या आवडीचं ध्यान लावा, मात्र ध्यान लावा. आणि विद्यार्थ्यांच्या प्रॉस्पेक्टसमध्ये लिहा. तुम्ही नवीन ॲडमिशन घेताना किंवा दरवर्षी तुम्ही पालकाची मीटिंग घेताना अपत्यासोबत ध्यान करा. ध्यान म्हणजे सुसंवाद, गप्पा गोष्टी. तर अशा रीतीनं हे शिक्षक, मुख्याध्यापक, पालक यांचा गट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याच्यामध्ये मी सायकॉलॉजिस्टचा, मानसशास्त्रज्ञाचा उल्लेख केलेला नाही. जेव्हा एका आमच्या सचिवाच्या मुलाने 18 मुळे उडी मारून आत्महत्या केली
तेव्हा ते सुद्धा अयशस्वी पालक आहेत माझ्या लक्षात आलं. आणि मग मी असं सुचवलं होतं की शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि मनोविकार तज्ज्ञ किंवा सायकॉलॉजिस्ट यांचं दर महिन्याला त्या मुलाचं मानसिक स्थिती तपासावी. अशा रीतीनं आता मी जेव्हा 2 दिवस शाळेमध्ये थांबणार तर ते 2 तारखेलाच तुम्हाला गाईडलाईन देईल आणि 3 तारखेला मी 1-1 तास आपल्या शाळेमध्ये येऊन किंबहुना 2 दिवस थांबेल. कारण तुमच्या 7 शाळा आहेत आणि हे तिन्ही प्रोजेक्ट जे आहेत ध्यान, सुभाष पाळेकर शेती आणि आरोग्य हे त्या शाळांमध्ये राबविल. तर आता हे धुरकरी काय निर्णय देतात त्यावर अवलंबून आहे. तर अशा रीतीनं माझा 4 ऑक्टोबरपर्यंत थांबण्याचा मानस आहे. एवढे बोलून मी मुख्याध्यापक मंडळींना पुन्हा विनंती करतो की आपण विद्यार्थी व पालकांमध्ये ध्यान आणा. ही महत्त्वाची भूमिका तुमच्यासमोर आहे. दुसरं, आम्ही 7वी ते 9वी आणि 11वी ते वरचे विद्यार्थी 180 विद्यार्थ्यांची निवड करणार आहोत. त्यामध्ये सहकार्य द्या. ते अपडेट कसे राहतील, जनतेची सेवा कशी करतील, ह्या मुद्द्याकडे मी लक्ष वेधत आहोत. एवढं बोलून मी या गटाचं एक जे हे आहे आवश्यकता ते नमूद केलेली आहे. आता मुळातच रोहिणी ग्रामपंचायतचा उदो डिजिटलसाठी झालेला आहे आणि खरोखरच छान असं हे डिजिटल सर्व माहिती आहे. आणि म्हणून आपला जो डिजिटल प्लॅटफॉर्म आहे त्यामध्ये हे समाज परिवर्तनचे जे सर्व साहित्य आहे हे ठेवणं नितांत आवश्यक आहे. आणि मग त्यामध्ये हे तप सेवा सुमिरनचे लोक किंवा शेतीमधले सुभाष पाळेकर पद्धती किंवा ध्यानामधले वेगवेगळे प्रकार ह्या सर्वांचाच समावेश आहे. आणि म्हणून या दृष्टीनं संगणक परिचालक किंवा वेबसाईटमध्ये कसं इन्क्लुजन करता येईल जेणेकरून लोकांच्या नजरेसमोर सतत याचे अपडेट्स असणं अपेक्षित आहे.